So, dear friends, today we have to learn simple past tense. What we have to learn today? We have to learn today simple past tense. You know that uh, from last 4 days we are going to learn tense, and in tense we have learned first tense. It is simple present tense. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण इत्यंभूत डिटेल माहिती घेतलेली आहे. आता आपण बघतोय सिंपल पास्ट टेन्स. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज सिंपल पास्ट टेन्स अँड हाऊ शुड मेक सेंटेन्सेस इन सिंपल पास्ट टेन्स अँड हाऊ शुड वी स्पीक सेंटेन्सेस युजिंग दिस टेन्स. चालू करूया आपण. सो दिस इज सिंपल पास्ट टेन्स. तर कॅन यू टेल मी व्हेन सिंपल पास्ट टेन्स इज युज्ड? सिंपल पास्ट टेन्स कधी वापरतात तर तुम्ही सांगू शकता का मला? Is there anyone who can tell me in Marathi or as well as in English when should we use simple past tense? Is there anyone? You can tell in Marathi also. Yes, is there anyone? लगेच संपलेल्या गोष्टीसाठी वापरतो आपण. Yes. Simple past tense is used to tell the action which is concluded before some time. बरोबर सांगितलं सर. Before some times the action which is concluded, finished, or it is finished in past. You can tell action completed in past. म्हणजे जी ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली आणि पास्ट मध्ये संपली. एखादी ऍक्शन भूतकाळामध्ये कधीतरी होऊन गेलेली आहे, त्याच्याबद्दल जास्त डिटेल इन्फॉर्मेशन नाही, ते सांगण्यासाठी आपण हा टेन्स वापरतात. फर्स्ट पॉइंट. अँड सेकंड पॉइंट, दिस टेन्स इज यूज टू टेल पास्ट हॅबिट्स. आपल्या ज्या पास्ट हॅबिट्स आहेत ते सांगण्यासाठी हा टेन्स वापरतात. पास्ट हॅबिट सांगण्यासाठी. ओके, एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जास्त डिटेल आपल्याला जायची गरज नाही. दोन गोष्टी. ओके. Second thing, can you tell me what is the structure of this tense? What is the structure of this tense? Can you tell me? Yesterday. Subject plus V2. Yes, excellent, ma'am. Okay, subject plus V2. या टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस V2. नाउ कॅन यू टेल मी, यू नो व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट? यू नो व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, आणि जो कर्ता वाक्याच्या सुरुवातीला येतो, जे वाक्य ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतं, वाक्याच्या सुरुवातीला येतं, जो वाक्याच्या सुरुवातीला येतो तो कर्ता. वाक्य ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतं तो कर्ता. मी डेफिनेशन सांगालोय सब्जेक्टच्या. आणि सब्जेक्टची अजून एक डेफिनेशन आहे की जो वाक्यातली क्रिया करतो तो कर्ता. बघा, मी तुम्हाला 3 डेफिनेशन सांगितल्यात. तीन. ओके. जो वाक्याच्या सुरुवातीला येतो तो कर्ता, वाक्य ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो तो कर्ता, आणि तिसरी डेफिनेशन आहे की वाक्यातली क्रिया जो करतो तो कर्ता. ठीक आहे. हे कर्ता आपण भरपूर वेळेस बघितलेला आहे. व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट. नाउ टुडे वी हॅव टू लर्न व्हॉट इज मीन बाय V2. सो कॅन यू टेल मी व्हॉट इज मीन बाय V2? येस, V2. कॅन यू टेल मी? बरोबर आहे. क्रियापदाची सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. इट इज ऑल्सो कॉल्ड as past form of verb. V2 is also called past form of verb. Okay. मग कसं बनवायचं V2? मी तुम्हाला सांगितलंय कसं बनवायचं V2. V2 बनवायचं कसं? समजा हे प्ले क्रियापद आहे, हे V1 आहे, याचं V2 कसं बनवायचं? युजिंग ईडी. कसं बनवायचं? युजिंग ईडी. जर तुम्हाला क्रियापदाचं सेकंड फॉर्म बनवायचा असेल तर त्या क्रियापदाला ईडी लावा. त्या क्रियापदाला ईडी लावा. समजा हे क्रियापद आहे, याला ईडी लावून तुम्ही काय करू शकता? V2 बनवू शकता, V3 पण बनवू शकता आपण. ओके. फर्स्ट थिंग, यू शुड यूज सफिक्स. दिस इज सफिक्स. सफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागतो, बरोबर आहे. एखाद्या शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागतो आपण त्याला सफिक्स म्हणतो, आणि एखाद्या शब्दाच्या अगोदर जो प्रत्यय लागतो आपण त्याला प्रिफिक्स म्हणतो. मग समजा हे प्ले आहे, प्लेला जर आपण ईडी लावलं
म्हणजे आपण त्याला हा सफिक्स लावला ईडी. दॅट इज ईडी इज सफिक्स. यू शुड मेक सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब युजिंग ईडी. ईडी वापरून किंवा डी वापरून आपण काय करतो, सेकंड फॉर्म बनवतो. जेव्हा अशा प्रकारे क्रियापद तयार होतात, लिसन केअरफुली, जेव्हा अशा प्रकारे, कशा प्रकारे, जेव्हा ईडी लागून एखादं क्रियापदाचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म तयार होतं, अशा क्रियापदांना आपण कोणती क्रियापद म्हणतो? कॅन यू टेल मी? रेग्युलर. यस, रेग्युलर. बरोबर आहे, बरोबर आहे. हे आपण सगळं सांगितलंय. अशा क्रियापदांना आपण रेग्युलर व्हर्ब्स म्हणतो. अशा क्रियापदांना आपण रेग्युलर व्हर्ब्स म्हणतो. दुसऱ्या प्रकारचे पण काही क्रियापद आहेत. दीज आर द इरेग्युलर व्हर्ब्स. आपण इरेग्युलर व्हर्ब्स पण वापरतो. रेग्युलर व्हर्ब्स बद्दल आपल्या चुका होत नाहीत, जास्त फार कमी होतील, परंतु इरेग्युलर व्हर्ब बद्दल आपल्या फार चुका होतात. वाय? बिकॉज इरेग्युलर व्हर्ब्स आर युनिक. दे आर युनिक. त्यांचं सेकंड फॉर्म पण वेगळं असतं, थर्ड फॉर्म पण वेगळं असतं, आणि अनेकदा हे आपल्याला पाठच करावं लागतात. तुम्ही म्हणाल काय सर आमचं वय आहे का हे पाठ करायचं? ओके, नका पाठ करू, पण 2दा 3दा 4दा वाचा. एखादी गोष्ट आपण जर 3-4 वेळेस रिडिंग केली ना, तर आपल्या माइंड मध्ये ती अजाणतेपणी, म्हणजे अनोईंगली ती फिट होऊन जाते. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा ती वापस येऊन आपल्याला कामाला येते. म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या ब्रेन मध्ये ती फिट होऊन जाते. 3दा 4दा वाचली की सुप्त अवस्थेमध्ये, सुप्त ब्रेन मध्ये ती फिट होते, आणि जेव्हा तुम्हाला तिची वापरायची गरज आहे तेव्हा ती वापस येते. म्हणून मी अनेकदा सूचना करतो की जर तुम्हाला समजा पाठ होणार नाही एखादी गोष्ट, तर मग काय करायचं, 2-3 वेळेस ती वाचून काढा. 2-3 वेळेस वाचून काढली की बरोबर तुम्हाला ते टायमाला सुचतं, वेळेला सुचतं की तुम्हाला ते कसं वापरायचं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता आपण बघूया. ओके, आता आपण बघूया आतापर्यंत काय काय बघितलं आपण. आतापर्यंत काय काय बघितलं एकदा मी रिकॅप करतो. ओके, काय काय बघितलं आपण? आज पाहतोय सिंपल पास्ट टेन्स कधी वापरतात, तर सिंपल पास्ट टेन्स पास्ट मधल्या ऍक्शन जेव्हा पूर्ण झालेले असतात ते सांगण्यासाठी वापरतात, किंवा पास्ट हॅबिट सांगण्यासाठी वापरतात, हे बघितलं. नंतर व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स, यस प्लस V2. नंतर वी लर्न व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट, हे पण बघितलं. देन वी लर्न व्हॉट इज मीन बाय V2, हे पण बघितलं. ओके, V2 मीन्स पास्ट फॉर्म. पास्ट फॉर्म कसा बनवायचा ते पण बघितलं. ओके, देर आर 2 टाइप्स ऑफ पास्ट फॉर्म, देर आर 2 टाइप्स ऑफ वर्ब्स, रेग्युलर वर्ब्स अँड इरेग्युलर वर्ब्स, हे पण बघितलं. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? नो सर. ओके, एवढ्या जर डिअर फ्रेंड्स, एवढ्या जर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, समजल्या, तर आपल्याला इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस तयार करणं सोपं जातं. ओके, आता परत तोच प्रश्न की हे जे सेंटेन्सेस आहेत, या टेन्स मधले जे सेंटेन्सेस आहेत, ते आपल्याला काय इन्फॉर्म करतात, हे आपल्याला काय शिकवतात हे वाक्य? तर हे इन्फॉर्म करतात की हा जो सब्जेक्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? वाक्य ज्याच्याबद्दल बोलतोय तो. समजा वाक्य आपण बोलतोय राहुल बद्दल, तर तुम्ही राहुल बद्दल काहीतरी बोलताय, तर तो 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 सब्जेक्ट. तर हे सेंटेन्स काय करायला लागले, तर हे सेंटेन्स सांगायला की त्या सब्जेक्टने काय केलं ते सांगायला लागले. जसं मी शिकवलं, म्हणजे सब्जेक्ट इथं मी आहे, आणि मी काय केलं, शिकवलं. तुम्ही शिकलात, सब्जेक्ट तुम्ही आहात, आणि तुम्ही काय केलं, शिकलात. किंवा तो बोलला, इथं सब्जेक्ट कोण आहे, तो बोलला. सब्जेक्ट कोण आहे, तो बोलला. या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे, बोला. ती. तो. आणि त्याने काय केलं, त्याने काय केलं, बोलला. बोलला. यस, म्हणजे सब्जेक्ट आणि त्याने काय केलं, भूतकाळामध्ये त्याने कोणती ऍक्शन केली, ते सांगण्याचं काम हा टेन्स करतो. मला असं वाटतं सगळ्यांना क्लिअर झालं असेल की आतापर्यंत मी जे जे तुम्हाला कन्सेप्ट सांगितले 4-5, सगळ्या पूर्ण मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितल्यात. ओके, हे जर कळालं ना आता, तर आपल्याला अशा प्रकारची वाक्ये इंग्लिशमध्ये बोलणं सोपं जाईल. ठीक आहे,
अजून एक आपल्याला गोष्ट राहिली बघायची की हे सगळे सब्जेक्ट्स आहेत, हे सगळे प्रोनाउन आहेत. यू नो दॅट वी यूज प्रोनाउन ॲज सब्जेक्ट्स और नाउन्स ॲज सब्जेक्ट्स, हे का नाही, हे सगळे प्रोनाउन आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलं होतं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक अडचण होती आपल्याला. काय? दोन प्रकारचे वर्ब्स होते. कधी आपल्याला V1 वापरायचं होतं, कधी आपल्याला V2 वापरायचं, सॉरी V5 वापरायचं होतं. परंतु तशी आज आपल्याला अडचण नाहीये. आज आपल्याकडे एकच वर्ब आहे आणि ते कोणतं आहे? V2. आपल्याला आज फक्त V2 वापरायचंय. म्हणून सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, फर्स्ट पर्सन आहे का सेकंड पर्सन आहे, फिमेनाईन जेंडर आहे का मस्कुलाईन जेंडर आहे किंवा कॉमन जेंडर आहे, काही सब्जेक्ट कोणताही असला, एकवचनी असला काय अनेकवचनी असला काय, आज काही फरक पडत नाही. का बरं? का बरं? का फरक पडत नाही? कारण आज एकच सब्जेक्ट वापरायचा आहे आपल्याला, है ना. आणि तो कोणता आहे? तो कोणता आहे? वर्ब एकच वापरायचं V2. वर्ब एकाच प्रकारचं वापरायचंय. आणि ते कोणतं वर्ब आहे एकाच प्रकारचं? म्हणजे हे कोणतं आहे ते? V2. क्रियापदाचं दुसरं रूपच वापरायचंय आपल्याला. काल फक्त काय होते? काल पहिलं रूप होतं आणि पाचवं. मग तुमचा गोंधळ असायचा की एक वचनी करता असेल तर कोणतं वापरायचं, अनेक वचनी करता असेल तर कोणतं वापरायचं. बट टुडे इट इज नॉट प्रॉब्लेम. आज हा प्रॉब्लेम नाही. का? कारण आज एकच वापरायचंय. बघा, ऍडवाइज्ड हे वर्ब आहे. ओके, याचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे. ऍडवाइज्ड म्हणजे सल्ला दिला. कोणताही सब्जेक्ट घेतला तर तुम्ही ऍडवाइज्ड वापरू शकता. किंवा बेक्ड हे सेकंड वर्ब आहे. बेक्ड कोणताही सब्जेक्ट घेतला तरी तुम्ही बेक्ड वापरू शकता, काही चेंज करायची गरज नाही. किंवा बॉरोड हे पण वर्ब आहे. कोणताही सब्जेक्ट घेतला, आय घ्या, वी घ्या, सी घ्या, इट घ्या, दे घ्या, यू घ्या, यू घ्या, ही घ्या किंवा दे घ्या, कोणताही सब्जेक्ट घ्या तुम्ही बॉरोड वापरू शकता. यांच्या सगळ्यांची मिनिंग पण तुम्हाला मी सांगितलेले आहेत. एखादा मिनिंग जर माहित नसेल तर मला विचारा. कॅरीड मीन्स वाहून नेले. कोणताही सब्जेक्ट घ्या तुम्ही कॅरीड वापरू शकता. चीटेड कोणताही सब्जेक्ट घ्या चीटेडच वापरू शकता, चेंज करायची गरज नाही. चेकड सेम. हे सगळे रेग्युलर वर्ब आहेत, म्हणून तुम्हाला कन्फ्यूज करत नाहीत. हे सगळे रेग्युलर वर्ब आहेत. कोणताही सब्जेक्ट घ्या चेकड वापरा, कोणताही सब्जेक्ट घ्या क्लीनड वापरा, कोणताही सब्जेक्ट घ्या क्लाइम्ड वापरा, आणि कोणताही सब्जेक्ट घ्या कंपोज्ड वापरून तुम्ही वाक्य करू शकता. इज देअर एनी प्रॉब्लेम? आर यू गेटिंग व्हॉट एव्हर आय एम स्पीकिंग विथ यू, आय एम टेलिंग टू यू? तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय तुम्हाला सगळ्यांना? यस सर. लहानापासून मोठ्यांना, छोट्या कंपनीला समजतंय का? छोटे बच्चे, छोट्या मुलांना समजतंय का? मी आज पाहू शकत नाही की कोण जॉईन केलाय क्लास, म्हणजे मी आज जास्त ओके, मला वाटतं छोटे मुलं जास्त नाही आहेत, सगळे सिनियरच आहेत. ओके ठीक आहे. मला असं वाटतंय सगळ्यांच्या लक्षात येत आहे. स्नेहल मॅम तुम्हाला समजलं काय? आतापर्यंत जे जे पॉइंट बघितले तुम्हाला समजले का? ओके. माधुरी मॅम तुम्हाला समजले का? येस सर. ओके. जर कोणाला एखादा जरी डाऊट असेल तर प्लीज विचारा मला. मी थोडंसं फास्ट यासाठी घेतोय, मला मेन पॉइंट कडे जायचंय, मेन मुद्द्याकडे जायचंय. ठीक आहे. आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करायची, इंग्लिशचे वाक्य करायचे, बिकॉज दिस क्लास इज फॉर युट्यूब. दॅट्स वाय मी थोडीशी मेथड चेंज करतोय शिकवण्याची. युट्यूबला थोडीशी डिमांड वेगळी असते म्हणून. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया. तर हे पण सब्जेक्ट्स आहेत. याच्यामध्ये बघा तुम्ही, काही सब्जेक्ट्स सिंग्युलर आहेत, काही सब्जेक्ट्स प्लुरल आहेत. बघा, दीपा सिंग्युलर आहे, दीपक सिंग्युलर आहे, अमन सिंग्युलर आहे. उमेन काय आहे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? उमेन? यस, इट इज प्लुरल. स्कूल इज सिंग्युलर और प्लुरल? बोला. सिंगुलर. सिंग्युलर. सिंगुलर. माय कलीग सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंगुलर. सिंग्युलर. हिज फ्रेंड सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? दे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? दे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? दे प्लुरल. ओके. पण एक लक्षात ठेवा, सिंग्युलर असलं काय प्लुरल असलं काय, आज काहीच फरक पडत नाही, बिकॉज इट इज सिंपल पास्ट टेन्स
आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट कोणताही असू द्या, सब्जेक्ट असू द्या, सब्जेक्ट सिंग्युलर असू द्या, प्लुरल असू द्या, काही असू द्या, फिमेनाईन असू द्या, मस्कुलाईन असू द्या, कॉमन जेंडर असू द्या, न्यूट्रल जेंडर असू द्या, काही असू द्या, कारण फक्त V2 वापरायचंय, क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरायचंय. आणि क्रियापदाचं सेकंड फॉर्म कसं करतात? ईडी वापरून. कसं करतात? ईडी वापरून. जर रेग्युलर असेल तर, इरेग्युलर थोडेसे वेगळे होतात. मग तुम्ही डिफेंडेड, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफेंडेड? व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफेंडेड? फसवणे. हा नाही, डिफेंडेड म्हणजे रक्षण केले. डिफेंडेड मीन्स रक्षण केले. जम्पड मीन्स उडी मारली, जम्पड. आता जम्पड पण रेग्युलर व्हर्ब आहे, बट दिस लेड, लेड म्हणजे पुढाकार घेतला, पुढाकार घेतला, हा लीडचा सेकंड फॉर्म आहे. परंतु इथं ईडी नाही लागलं, हे लीड आहे, त्याचा सेकंड फॉर्म आहे लेड, है ना. इथं ईडी नाही लागलं, हा युनिक आहे, हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. दॅट्स वाय इट इज इरेग्युलर व्हर्ब. आर यू गेटिंग? समजतंय? इट इज इरेग्युलर वर्ब. मी फर्स्ट तुम्हाला सांगितलं की रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब काय असतं. मी तुम्हाला रेग्युलर वर्ब का सांगतोय? कारण आपल्या चुका इरेग्युलर वर्ब मध्ये फार जास्त होतात. हा पण बघा, LEND, लेंड, याचा सेकंड फॉर्म आहे, इट इज ऑल्सो इरेग्युलर वर्ब. पॅक्ड, रेग्युलर वर्ब. लिट, लिट पण काय आहे? रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे? बोला, लिट रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे? इरेग्युलर. इरेग्युलर आहे. लाईटचा सेकंड फॉर्म आहे, म्हणून हा पण इरेग्युलर वर्ब आहे. ओके. प्रकाशित होणे, पेड, इट इज ऑल्सो इरेग्युलर वर्ब. कोणताही सब्जेक्ट घेतला तर याच्यापैकी कोणताही वापरा, एकच वापरायचं आहे, म्हणून एवढे काही याच्याबद्दल आपल्याला बोलायची गरज नाही. प्रिझर्व मीन्स जतन केले, पेड मीन्स दिले, फील्ड मीन्स भरले, हंटेड मीन्स शिकार केली, अँड डिटेक्टेड मीन्स शोधले, सर्च केले, शोधले. तर अशा प्रकारे मला एक सांगायचं होतं की सब्जेक्ट कोणताही असू द्या, सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, V2च वापरायचंय, क्रियापदाचं सेकंड फॉर्मच वापरायचंय. क्रियापदाचे सेकंड फॉर्म दोन प्रकारचे असतात, रेग्युलर व्हर्ब असतात किंवा इरेग्युलर व्हर्ब असतात. ड्रीव, ड्रॉचा पास्ट टेन्स आहे, ड्रीव हा सेकंड फॉर्म आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण बघितलं की सिंपल पास्ट टेन्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत, आपल्या बँकमध्ये, आपल्या सपोर्टला जर असतील तर आता आपण युद्धावर जाऊ शकतो. सो लेट्स फाईट. चला आता आपण युद्ध करूया, म्हणजे युद्ध करून नाही, युद्ध नाही करायचं आपल्याला. लेट्स लर्न, लेट्स लर्न, लेट्स लर्न. ओके, आपण आता शिकूया, आपण बघूया. तर बघा, आपल्याला काय करायचे आहेत? अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस करायचे. आता काय करायचे? अफर्मेटिव्ह मीन्स होकारार्थी वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचे. होकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये करायचे. आतापर्यंत जेवढी जेवढी आपण शिदोरी जमा केलेली आहे, जेवढं जेवढं आपण भांडवल जमा केलंय मागच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये, त्याचा यूज आपल्याला इथं करायचा आहे आता. ओके, लेट्स स्टार्ट. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ओके, दिस इज द स्ट्रक्चर. कर्ता घ्यायचा आणि कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरायचं. आता तुम्हाला क्रियापदाचं सेकंड फॉर्म कसं वापरायचं हे काही जास्त सांगायची गरज नाहीये. ओके, मी वाचले, कसं होईल? I read. आय रीड. ओके, मी हा सब्जेक्ट आहे, आय, आणि रीड, रीडचं सेकंड फॉर्म आहे रेड, रीडचं सेकंड फॉर्म आहे रेड. बघा, रीड, READ, रीड, याचं सेकंड फॉर्म आहे रेड. स्पेलिंग तीच आहे, फक्त उच्चार वेगळा आहे. याचा उच्चार रीड करायचा फर्स्ट फॉर्मचा, आणि सेकंड फॉर्मचा उच्चार रेड करायचा. आणि तिसरं रूप पण तीच स्पेलिंग आहे थर्ड फॉर्मची, फक्त उच्चार वेगळा आहे. रीड, रेड, रीड. थर्ड फॉर्मचा पण उच्चार रीडच आहे. ठीक आहे. आय रेड बरोबर आहे. आय रेड मीन्स मी वाचले. ओके, स्नेहल मॅम तुम्ही सांगा, तू केले, तू केले कसं होईल? I did. यू 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 You did. You did. Okay, excellent, ma'am. Okay, now Vaibhavji, you did. गणेश खेळा, गणेश खेळा, गणेश प्लेड. गणेश प्लेड. ओके. संजय सर, ते पळाले, ते पळाले.
They ran. दे रॅन. ओके, बघा बरोबर सांगितलं. दे रॅन. दे रॅन. नाव लिसन केअरफुली. दिस रॅन इज सेकंड फॉर्म ऑफ रन. रन इज फर्स्ट फॉर्म, रॅन इज सेकंड फॉर्म. फक्त अ आहे इथं, यू आहे. आणि थर्ड फॉर्म इज ऑल्सो रन. रन, रॅन, रन. इंग्लिशमध्ये फक्त व्हर्ब्स जे आपल्याला लागतात ना, इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला मिनिमम 500 व्हर्ब्स लागतात, 500. परंतु 500 व्हर्ब्स मध्ये हे जे बारकावे आहेत हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जर हे बारकावे आपण जर व्यवस्थित वापरू शकलो तर मग आपल्या मिस्टेक्स होणार नाही. ओके, पण मी तुम्हाला आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये जवळपास 400 व्हर्ब्स मी तुमच्याकडून पाठ करून घेतोय. कसे पाठ करून घेतोय तर तुमच्या लक्षात येईन पुढं. चला पुढं. ओके, नेक्स्ट आपण विचारूया राहुल सर. मीराने ऐकले. राहुल सर, मीराने ऐकले. मीराने ऐकले कसं होईल? ओके, राहुल सर नाही. सतीश जी. मीरा हियर्ड. हा, मीरा. हियर्ड. हा, मीरा हर्ड. हर्ड. मीरा हर्ड. हर्ड is also irregular verb and it is second form of her. Here, sorry. Second form of here. Here the second form is heard. So, guys, today's class is for YouTube. And that's why I'm not speaking with all members. I'm only speaking with particular members. Okay. सविता घाबरली हे वाक्य कसं होईल? प्रशिक सांग मला. सविता घाबरली कसं होईल हे वाक्य? सविता घाबरली. ओके, माधुरी मॅम, सविता घाबरली हे वाक्य कसं होईल? ओके, पूजा, हे वाक्य कसं होईल? सविता घाबरली. Sarita feared. सविता फिअर्ड. ठीक आहे, सविता फिअर्ड. ओके, सविता फिअर्ड किंवा सविता फ्रायटनड पण होऊ शकतं, है ना? फ्रायटनड सविता. ओके, आई जेवली. कोण सांगेल मला आई जेवली कसं होईल? आई जेवली. संतोष सर सांगा. आई जेवली. Mother ate. एट. मदर एट. मदर एट. बरोबर आहे, मदर एट. एट. ओके, मदर एट. एट इज सेकंड फॉर्म ऑफ ईट. ईट, एट or at, you can say it also at, ate and eaten. These are the three forms of eat. So you have used here ate. It is second form of verb eat. गीता शिकली. गीता शिकली कसं होईल वैभवजी? गीता शिकली. गीता शिकली. संतोष सर कसं होईल? Gita learn. गीता. Learn. गीता. गीता लर्न होईल. LEARNT. हा, लर्न. हे जे लर्न आहे ना याचं सेकंड फॉर्म असं पण होतं, LEARNED. परंतु जेव्हा तुम्ही ईडी वापरता तेव्हा इट इज युज्ड ॲज ऍडजेक्टिव्ह. अनेकदा ऍडजेक्टिव्ह सारखं वापरतात. जसं की आपण म्हणतो दॅट पर्सन इज लर्न पर्सन, म्हणजे तो माणूस शिकलेला आहे. शिकलेला माणूस मीन्स लर्नड. ऐका, शिकलेला माणूस लर्नड. ईडी, लर्नड पर्सन. किंवा तुम्ही वकिली व्यवसायामध्ये हा शब्द ऐकला असेल, ही इज लर्न ॲडव्होकेट. ही इज लर्न ॲडव्होकेट मीन्स शिकलेले वकील. वकिली फील्डमध्ये हा शब्द फार जास्त वापरतात. परंतु असं नाहीत वापरत. लक्ष द्या, LEARNT, लर्न पर्सन नाहीत वापरत, है ना? लर्न कधी वापरायचा? जेव्हा तुम्हाला सेकंड फॉर्म म्हणून वापरायचा त्यावेळेसच वापरायचं. पण व्हेन यू आर युजिंग इट ॲज ऍडजेक्टिव्ह, जसं की शिकलेला माणूस मीन्स लर्न पर्सन. शिकलेला भाऊ मीन्स लर्नड ब्रदर. ईडी लावायचं अशा वेळेस. इथं लर्नड जे आहे ते ऍडजेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं व्हर्ब ऍडजेक्टिव्ह सारखं वापरतात का? येस, वापरतात.
जसं की आपण बघतो एखादं आंब्याचं झाड असतं आणि त्या आंब्याच्या झाडाला खाल्लेला आंबा असतो, कधी कधी असतो का खाल्लेला आंबा आंब्याच्या झाडावर? पिकलेला आंबा, कधी कधी खाल्लेला आंबा हो असतो. हो सर. वापस दिले ना. हो. खाल्लेला आंबा, त्याला एक शब्द आपण मराठीमध्ये वापरतो, माहितीये का तो शब्द काय? पाखराने खाल्लेला आंबा. खाल्लेला आंबा इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणावं लागेल? खाल्लेला आंबा कसं बोलू आपण? हा Eaten. फादर हा मराठीमध्ये नाही, आमच्याकडे त्याला पाकरखटी म्हणतात. पाकरखटी तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. म्हणजे पाकरखटी मीन्स पाखराने खाल्लेला. मग खाल्लेला आंबा, इथं आंबा हे नाऊन आहे आणि खाल्लेला हे ऍडजेक्टिव्ह आहे. मग इथं खाल्लेला जरी व्हर्ब असला तरी ऍडजेक्टिव्ह सारखा वापरलाय, तर ते काय होईल मग? इटन मँगो. इटन मँगो अशा अर्थाने वापरतात. तर इथं लर्न हे ऍडजेक्टिव्ह वापरलंय, ईडी असेल तर. ठीक आहे. गीता शिकली, गीता लर्न. मी पाहिले, हे कसं होईल? मी पाहिले. I saw. आय सॉ. हा देखील इलरेग्युलर व्हर्ब आहे. सीचा सेकंड फॉर्म आहे सॉ. सीचा सेकंड फॉर्म सॉ आहे. सी, सॉ, सीन. मुलाने कमवले, हे कसं होईल? मुलाने कमवले. Boys earn. सिंग्युलर आहे. बॉय अर्नड. Boy earn. हा, बॉय अर्नड. ओके. अशा पद्धतीने आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य अशी करावी लागतात. हे सगळे आतापर्यंतचे रूल वापरून, V2 वापरून तुम्ही अशी वाक्य करू शकता. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे? कुणाला काही विचारायचंय, बोलायचंय? बोलू शकता आता सगळेजण. वाटलंच तर आपण इथला क्लास मी तुम्हाला नंतर कट करील, पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला. बोलायचंय का? सगळ्यांना समजलं सगळं? काही अडचण नाही? काही अडचण नाही, कारण आता जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर आता जो पुढचे आपण 10 मिनिट पाहणार आहोत ना, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इंटरेस्टिंग अँड इनोव्हेटिव्ह ऑल्सो. नाऊ नेक्स्ट 10 minutes आर व्हेरी इंटरेस्टिंग अँड इनोव्हेटिव्ह. ओके, बोला. Innovative म्हणजे नाविन्यपूर्ण, वेगळ्या पद्धतीचे, नाविन्यपूर्ण आहेत. पुढचे 10 मिनिट थोडेसे नाविन्यपूर्ण आहेत. काय नाविन्यपूर्ण आहे, काय इनोव्हेटिव्ह आहे? लेट्स लर्न. नाउ वी हॅव टू लर्न निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे. जे जुने मेंबर आहेत, जसेच सिंपल पास्टचे निगेटिव्ह सेंटेन्सेस मी म्हणतो तसंच त्यांचं डोकं दुखा लागतं. तर आलं टेन्शन, तर आलं टेन्शन असं करतात. ओके. पण एवढं काही टेन्शन नाही, परंतु आपण जर या फ्लो पासून अनेक दिवस जर दूर असू तर टेन्शन येत नाही. काही टेन्शन नाही. बघूया आपण. तर मला सांगा, हे वाक्य कसं होईल इंग्लिश मध्ये? आम्ही सांगितले. कसं होईल? आम्ही सांगितले. स्नेल मॅम. We told. We told. ओके, बरोबर आहे. वी टोल्ड. आम्ही, सॉरी सॉरी, ओके. वी टोल्ड. वी टोल्ड. आम्ही सांगितले. वी टोल्ड. हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. नाउ व्हॉट विल बी निगेटिव्ह सेंटेन्स? व्हॉट विल बी निगेटिव्ह सेंटेन्स? यू हॅव टू use this structure when you are making it. We did not told. We did not tell. बरोबर आहे. We said. Okay. we said. hadn't told. We hadn't told. Okay. चला मी सांगतो तुम्हाला. We told, तर याचं निगेटिव्ह सेंटेन्स होईल, बरोबर आहे, वी डिड नॉट. एक जण टोल्ड म्हटलं, टोल्ड नाही होणार. वी डिडंट टेल. डिडंट. वी डिडंट टेल होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे असं कसं होईल? इथं सगळा गोंधळ आहे ना, इथं गोंधळ आहे. असं का होईल? ओके, लक्षात ठेवा. हे सेंटेन्स आहे, याच्याकडे नीट बघा. मी काल पण सांगितले तुम्हाला, म्हणून तुम्हाला ते इनोव्हेटिव्ह वाटणार नाही, पण जे युट्यूबला बघतायत त्यांना ते इनोव्हेटिव्ह वाटणार आहे. म्हणून म्हटलं की पुढचे 10 मिनिट फार इनोव्हेटिव्ह असणार आहे. तुम्हाला नाही, युट्यूब साठी ते इनोव्हेटिव्ह आहेत. ओके. वी टोल्ड. इथं बघा, सब्जेक्ट हा आहे, टोल्ड हा सेकंड फॉर्म आहे. आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचंय. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, व्हेन यू आर गोइंग टू मेक एनी निगेटिव्ह सेंटेन्स यू शुड यूज व्हॉट? काय वापरलं पाहिजे? नॉट. यू शुड यूज नॉट.
और यू मस्ट यूज नॉट, तुम्ही नॉट वापरलं पाहिजे, आपल्याला नॉट वापरावं लागतं. नाव हे नॉट एकटं येतं का? नॉट एकटं येतं का? नाही. नाही, No. नॉट एकटं No. येत नाही. इट ऑलवेज कम्स विथ हेल्पिंग वर्ब. हे पण मी तुम्हाला काल सांगितलं होतं की वाक्यामध्ये नॉट एकटं येत नाही, ते नेहमी हेल्पिंग वर्ब सोबत येतं. हेल्पिंग वर्ब. ओके, मग मला सांगा या वाक्यामध्ये विच इज हेल्पिंग वर्ब, या वाक्यामध्ये विच इज हेल्पिंग वर्ब? नो, देर इज नो हेल्पिंग वर्ब इन दिस सेंटेन्स. आहे का? नाही. नो, देर इज नो हेल्पिंग वर्ब इन दिस सेंटेन्स. मग जर एखाद्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर मग आपल्याला कुणाला तरी मागावं लागेल, डिमांड करावं लागेल, कुणाला तरी मागावं लागेल. आणि म्हणून म्हटलं होतं की इकडे एक सावकार बसलेला आहे. ओके, मी हे नेहमी सांगत असतो असंच, हा सावकार बसलेला आहे आणि तो द्यायलाच बसलेला आहे. ही इज हेल्पिंग वर्ब लेंडर. गीता, ही इज हेल्पिंग वर्ब लेंडर. तो मनी लेंडर नाही, तो पैसे देणारा नाही, तो सहाय्यकारी क्रियापद देणारा आहे, सावकार आहे. आणि तो सहाय्यकारी क्रियापद देतो वर्तमान काळामध्ये डू आणि डज, आणि भूतकाळात काय देईल मग तो? डीड देईल. ओके, आपल्याला इथं गरज आहे म्हणून आपण मागूया त्याला की आम्हाला बाबा एक सहाय्यकारी क्रियापद दे. मग ते देईल आपल्याला वी डीड. तर डीड दिलं आपल्याला बिकॉज ऑफ दिस सेंटेन्स इज इन पास्ट टेन्स, दॅट्स वाय वी शुड यूज हिअर डीड. आता डीड आपल्याला आलं, सहाय्यकारी क्रियापद सापडलं, मग सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आपण नॉट वापरू शकतो. नॉट एकटं येत नाही. एकटं काय येत नाही प्रशिक? मी काल सांगितलं होतं एकटं काय येत नाही. सांगू शकतोस का मला एकटं काय येत नाही? नॉट हा, त्याला भीती वाटते म्हणून मी सांगितलं. असं काही नाही, रूल नाही की त्याला भीती वाटते. तुम्ही लिहितात एक्झाम मध्ये की सर ने सांगितले त्याला भीती वाटते. ओके, असं काही नाही, बट इट शुड बी यूज विथ हेल्पिंग वर्ब. दिस इज द रूल, बाकी काही नाही. ओके, आता हे झालं वी डिड नॉट. वी डिड नॉट. मेन वर्ब कोणता आहे? तर मेन वर्ब आहे टोल्ड. टोल्ड हे V2 मध्ये आहे, परंतु मी तुम्हाला कालच सांगितलंय की जर तुम्ही हेल्पिंग वर्ब डू, डज, डीड वापरलं तर त्यानंतर नेहमी V1 वापरायचं. म्हणून टोल्डचं V1 काय होईल? टेल. तर मग काय झालं वाक्य हे? वी डिड नॉट टेल और वी डिडंट टेल. डिड नॉटच्या ऐवजी शॉर्ट फॉर्म वापरा, वी डिडंट टेल. तर अशा पद्धतीने आपण हे स्ट्रक्चर वापरून निगेटिव्ह सेंटेन्सेस केलेले आहेत. काही अडचण आहे कुणाला? काही अडचण आहे? ओके, आता बघूया नेक्स्ट सेंटेन्स. इफ देर इज एनी प्रॉब्लेम टू एनी वन प्लीज स्पीक विथ मी. मला सांगा. ओके, जर युट्यूब जे बघतायत, मला युट्यूबवर जे बघतायत, तुम्हाला जर काही वाटतंय की एखादा तुम्हाला प्रॉब्लेम तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये पण लिहू शकता, किंवा माझा नंबर तुम्हाला दिसेल त्या नंबरवर पण तुम्ही मला मेसेज करू शकता, किंवा आपण व्हॉट्सअपची पण लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये पण तुम्ही सांगू शकता. चला पुढचं वाक्य बघूया आपण. पुढचं वाक्य आपण बघूया. ते आले. ते आले हे कसं होईल? ते आले. इट कम. ओके, They come. बरोबर आहे. इट कम पण बरोबर आहे, पण इट कधी वापरायचं? तो आला किंवा ते आला सिंग्युलर असेल तर. बट ते आले म्हणजे हे वाक्य प्लुरल आहे म्हणून आपण दे केम पाहिजे होत. काय? दे केम. केम इज सेकंड फॉर्म ऑफ कम. कम केम कम, कम केम कम, फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म दे केम. ओके प्रशिक, याचं निगेटिव्ह कसं होईल? दे दे केम. दे केमचं निगेटिव्ह कसं होईल प्रशिक? दे डू नॉट कम. अरे डिड नॉट. केम. दे डू नॉट केम. अरे पास्ट टेन्स आहे प्रशिक. इट इज पास्ट टेन्स. डिड नॉट. इट इज पास्ट टेन्स. ओके, दुसरं कोणी सांगेल का? They did not come. बरोबर आहे. दे डिडंट. दे डिडंट कम. हे कम जे आहे हे फर्स्ट फॉर्म आहे. डिडंट मुळे केमचं कम झालं. ओके, नेक्स्ट. मी धावले हे कसं होईल? मी धावले. I ran. I run. I ran. Ran is also irregular verb and it is also second form of run. Run, ran, run. Run, ran, run. Second form. ओके, आणि याचं निगेटिव्ह कसं होईल?
I ran. I didn't run. I didn't I didn't run. run. Yes, बरोबर आहे. I didn't run. I didn't run. ओके, व्हेरी नाईस. तू नाचला. हे कसं होईल? तू नाचला. You danced. You You dance. danced. Danced. You danced. असं नाही म्हणत इंग्लिशमध्ये डान्स्ड, पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून. ऍक्च्युली इट इज डान्स्ड. ईडीचा उच्चार ड नाहीत करत इंग्लिशमध्ये, ट असं करतात. ट ट सारखा डान्स्ड. ओके, म्हणजे ते ट म्हणतायत का ड म्हणतायत हे लक्षात येत नाही, परंतु थोडंफार जीभ आपटली पाहिजे ईडीचा उच्चार करतात. यू डान्स्ड अशा पद्धतीने. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल यू डान्सचं? You did not dance. एक्सलंट You didn't एक्सलंट dance. एक्सलंट. ओके, यू डिडंट डान्स. यू डिडंट डान्स. ओके, नेक्स्ट बघूया आपण. आम्ही गायले. वैभवजी, आम्ही गायले. We sang. Okay, we sang. We sang. We sang. Sang is also second form of sing, and it is also irregular verb. Sang, sing, sang, sung. These three forms. These are the three forms of sing. Sing, sang, sung. We sang. And what will be negative sentence of we sang? We did not sing. Yes. We didn't sing. Okay, we didn't We sing. didn't sing. बरोबर आहे. We didn't sing. We didn't sing होईल. रशिक. Yes, sir. हा, ते झोपले. ते झोपले. They slept. They They slept. Slept. बरोबर आहे. Slept. They slept. They slept. They slept. SLEPT. It is also second form. It is also irregular verb. And which are the forms? Sleep, slept, slept. Okay. आणि निगेटिव्ह सेंटेन्स कसा होईल? They did not They didn't sleep. Yes, they didn't sleep. They didn't sleep. तुम्हाला प्रश्न कळला असेल की मी इतकं सोपं तुम्हाला का शिकवतोय. अजून उद्याचा दिवस तुम्हाला थोडस इजी वाटणार आहे. बट फ्रॉम डे आफ्टर टुमारो देर आर सम हाय लेवल्स यू हॅव टू लर्न. ओके, उद्याचा दिवस अजून सोपा आहे, इजी आहे, परंतु जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपण थोडीशी त्याची हार्डनेस लेवल वाढत जाणार आहे. ओके, मी लिहिले. I wrote. यस, I wrote. बरोबर आहे. आय रोट. अँड व्हॉट विल बी निगेटिव्ह सेंटेन्स संजय सर? व्हॉट विल बी निगेटिव्ह सेंटेन्स? आय रोट. I didn't write. यस, आय डिडंट राईट. बरोबर आहे. तू वाचले. तू वाचले. तू वाचले. He read. मी सांगू sir? हा, सांगा You सांगा read. सांगा. He read. यू You रेड. You read. नाही, You read. हा, रेड. read. यू रेड. You read. रेड. निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? You did not You did not read. यू डिड नॉट. Read. नो Read. Read. नो. Read. Read, sir. Read. Read. Yes. Read. You didn't read. You didn't read. Okay. आम्ही खाल्ले. We ate. We ate. And what will be negative sentence? We did not eat. eat. We didn't eat. Okay. Uh-huh. ते बोलले. मी ऐकलं. ते बोलले. कसं होईल? ते बोलले. They told. They spoke. They spoke. हा, त्यांनी सांगितले. They told. ते बोलले. They spoke. आणि ते म्हणाले. They said. म्हणाले. Said. बोलले. Told. ओके. हा, सॉरी, सांगितले. Told आणि बोलले. Spoke. ते बोलले. They spoke. आणि ते नाही They बोलले. spoke. ते नाही They बोलले. didn't spoke. Didn't speak. They didn't Speak. speak. They didn't speak. तर गाईज अशा पद्धतीने आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस करावे लागतात. काही अडचण आहे? किती इझी आहेत, सोपे आहेत ना? Yes, sir. ओके, आता आपण बघूया हाऊ टू
मेक इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे. ओके, फार इंटरेस्टिंग, फार सोपं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे. यू नो दॅट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स प्रश्नार्थक वाक्य, अँड देर आर टू टाइप्स ऑफ प्रश्नार्थक वाक्य. देर आर व्हर्बल क्वेश्चन्स ॲज वेल ॲज देर आर WH क्वेश्चन. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. WH क्वेश्चन. ओके, तर आपण WH क्वेश्चन पाहणार नाहीत आज. आज आपण फक्त व्हर्बल क्वेश्चन पाहणार आहोत. तर व्हर्बल क्वेश्चनला अजून एक नाव आहे, कोणतं? Yes, no type question. येस नो टाईप क्वेश्चन. ओके, मी तुम्हाला काल सांगितलं होतं व्हर्बल क्वेश्चन, यांना व्हर्बल क्वेश्चन का म्हणतो, बिकॉज दीज क्वेश्चन्स आर स्टार्टेड विथ व्हर्ब्स, दॅट्स वाय दे आर व्हर्बल क्वेश्चन. आणि यांना येस नो टाईप क्वेश्चन आपण का म्हणतो, बिकॉज देअर आन्सर इज येस ऑर नो, दॅट्स वाय दीज आर कॉल्ड येस नो टाईप क्वेश्चन्स. आता हे कसे बनवतात, तर हे स्ट्रक्चर आहे कसे बनवतात. या सेंटेन्स मध्ये जे हेल्पिंग व्हर्ब असेल, आणि लक्षात ठेवा हेल्पिंग व्हर्ब कुठं असतं, हेल्पिंग व्हर्ब इज ऑलवेज रिटन आफ्टर सब्जेक्ट. हेल्पिंग व्हर्ब इज ऑलवेज रिटन आफ्टर सब्जेक्ट. आणि जर मग ते हेल्पिंग व्हर्ब असेल तर ते उचलायचं आणि सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं, सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं. परंतु एक लक्षात ठेवा, आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये बघतोय, सिंपल पास्ट टेन्स मध्ये यू नो दॅट देर इज नो हेल्पिंग व्हर्ब. आताच बघितलंय आपण, हेल्पिंग व्हर्ब नाहीये सिंपल पास्ट टेन्स मध्ये. परंतु आपल्याला जर व्हर्बल क्वेश्चन करायचं असेल तर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब वापरावं लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला जमणार नाही. मग जर तुम्हाला गरज आहे, आवश्यकता आहे, तर मग परत आपल्याला कुणाकडे जावं लागेल, सावकाराकडे जावं लागेल. आणि हे साहेब इकडे बसलेतच द्यायला. ओके, मग इथं सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे ते काय करतील, आपल्याला डीड हे हेल्पिंग व्हर्ब देतील, डीड हे हेल्पिंग व्हर्ब देतील. आणि म्हणून सुरुवातीला डीड वापरा, त्यानंतर सब्जेक्ट वापरा, आणि त्यानंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरा, कारण डीड वापरलंय म्हणून. आफ्टर डीड यू शुड ऑलवेज यूज फर्स्ट फॉर्म ऑफ द मेन व्हर्ब. आणि त्यानंतर जर शिल्लक वाक्य असेल तर शिल्लक वाक्य वापरा. आणि शेवटी मात्र क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. बोलताना क्वेश्चन मार्क नका बोलू, पण लिहिताना मात्र विसरू नका. जर तुम्ही क्वेश्चन मार्क नाही लिहिला, तर परीक्षेमध्ये मार्क पडणार नाही. आणि जर तुम्ही बोलताना क्वेश्चन मार्क वापरला तर समोरचा हसल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, बघूया आपण पुढं कसं लिहायचं. ओके, तर हे वाक्य आहे, वाघ पाणी पिला का. आता तुम्ही कोणता वाघ, म्हणजे आडनावाचा वाघ का खराच वाघ, कोणताही समजा. जर खरा वाघ असेल तर वेगळा शब्द वापरावा लागेल. ठीक आहे, वाघ पाणी पिला का. आता मी विचारतोय, टायगर हा Did tiger drink water? यस, डीड टायगर ड्रिंक वॉटर, बरोबर आहे. डीड टायगर, सॉरी 1 मिनिट. ओके, डीड टायगर ड्रिंक वॉटर, डीड टायगर ड्रिंक वॉटर, वाघ पाणी पिला का. इथं काय केलं आपण, टायगर हा सब्जेक्ट आहे, आपल्याला प्रश्नार्थक वाक्य करण्यासाठी हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं म्हणून डीड वापरलं. आणि पिला हा ड्रँक सेकंड फॉर्म आहे, ड्रँक सेकंड फॉर्म आहे, पण त्याचं आपण फर्स्ट फॉर्म घेतलं आणि बाकी शिल्लक वाक्य घेतलं. शेवटी क्वेश्चन मार्क आपण वापरलेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस पण आपण करू शकतो. ओके, आता मी माधुरी मॅम, मला तुम्ही सांगा, भाऊ शाळेत गेला का, हे कसं होईल. माधुरी मॅम, भाऊ शाळेत गेला का. Did brother हा, go to school? did brother Go to school. go to school, did brother go to school. अशा पद्धतीने आपल्याला याचे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे आहेत.
आपण फक्त आज इंटरोगेटिव्ह मधले व्हर्बलच बघतोय. आपण पुढे बघणार आहे हाऊ टू मेक WH क्वेश्चन्स. पण आज तुम्ही लक्षात घ्या व्हर्बल क्वेश्चन कसे बनवले. सो हा जो प्रश्न आहे ना आपण याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो या प्रश्नांना. का? कारण या प्रश्नांची सुरुवात हे व्हर्ब आहे, डीड व्हर्ब, या व्हर्बने झालेली म्हणून याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. याचा आन्सर काय असणार आहे? डीड ब्रदर गो टू स्कूल? भाऊ शाळेत गेला का? उत्तर काय असेल? भाऊ शाळेत गेला का? येस किंवा नो. येस किंवा नो? होय, येस. ब्रदर वेंट टू स्कूल. आता परत उत्तर देताना वेंटच वापरायचे. येस ब्रदर वेंट टू स्कूल. किंवा नो म्हणताना काय करावं लागेल? नो ब्रदर डिडंट गो टू स्कूल. नो ब्रदर डिडंट गो टू स्कूल. लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला आता इंग्लिशमध्ये असे प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा ह्या सगळ्या लहान लहान गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. आता मी एक वाक्य देईल, एका वाक्याची आपण सगळ्या प्रकारची वाक्य करूया आणि थांबूया. हे एक वाक्य आहे बघा. हे वाक्य आहे लताने गाणे गायले. लताने गाणे गायले. ओके, मला हे सांगा. मी विचारतो. ओके 1 मिनिट, मी विचारेन तेच सांगा फक्त. ओके संतोष सर मला सांगा लताने गाणे गायले हे वाक्य कसं होईल? संतोष सर. Lata did not sing a song. नाही फक्त गायले. अफर्मेटिव्ह सांगा. अफर्मेटिव्ह कसं होईल? लताने गाणे गायले. Lata sing a song. Sung a song. सेकंड फॉर्म sang. Sang. Lata sang a song. यस लता sang अ सॉन्ग. ओके मला आता तुम्ही हे सांगा. कोण परशुरामजी, याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवा. परशुरामजी. हा बरोबर आहे. पूजा. हा लता काय होईल? हा लता Lata didn't हा ओके sing a song. हा लता डिडंट सॉरी लता डिडंट सिंग होईल. लता डिडंट सिंग अ सॉन्ग. लताने गाणे नाही गायले. याचा अर्थ काय होईल? लताने गाणे नाही गायले. आणि लताने गाणे गायले का हे कसं होईल? लताने गाणे गायले का हे कसं होईल? Did Lata sing a song? बरोबर आहे. लताने गाणे गायले का हे कसं होईल? डीड लता सिंग अ Sing a सॉन्ग. song. अ सॉन्ग बरोबर आहे. लताने गाणे गायले का? डीड लता सिंग अ सॉन्ग. आणि याचा आन्सर काय होईल? डीड लता सिंग अ सॉन्ग. येस किंवा नो. हा येस लता sang अ सॉन्ग. याचा आन्सर होईल यस लता sang अ सॉन्ग. यस लता sang अ सॉन्ग. यस लता sang अ सॉन्ग. आणि निगेटिव्ह कसं होईल? नो लता डिडंट सिंग अ सॉन्ग. असं निगेटिव्ह सेंटेन्स होईल. ओके बर याचं WH करायचं कसं होईल? लताने गाणे कधी गायले हे कसं होईल? लताने गाणे कधी गायले? कधीला शब्द काय इंग्लिश मध्ये? कधीला वेन. Lata sang a song. ओके फक्त अगोदर WH वर्ड ऍड करायचा, बाकी सेम घ्यायचं. व्हेन डीड लता सिंग अ सॉन्ग. ओके आता पुढचा प्रश्न. लताने कोठे गाणे गायले हे कसं होईल? कोटीला काय शब्द आहे? व्हेअर. Where? बरोबर आहे. मग हा प्रश्न कसा होईल? वेअर डिड लता सिंग अ सॉन्ग. बरोबर आहे. व्हेअर डीड लता सिंग अ सॉन्ग. आता पुढचा प्रश्न. का गायले लताने गाणे का गायले? काला काय Why? शब्द आहे? वाय. याचा प्रश्न कसा Why? होईल? Why did Lata sing a song? बरोबर आहे. सगळ्यांना जमायला लागले आता. ठीक आहे. ओके आता पुढचा प्रश्न. लताने कसे गाणे गायले? कशाला शब्द काय इंग्लिश मध्ये? हाऊ. How? आता कसा प्रश्न तयार होईल? How did Lata sing a song? How did Lata sing a song?
येस, हाऊ डीड लता सिंग अ सॉन्ग. बघा, बघता बघता तुम्ही WH क्वेश्चन पण सांगायला लागलात. तर एकदा जर व्हर्बल क्वेश्चन करता आले तर WH क्वेश्चन पण तुम्हाला करता येतील. तर डिअर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण आज सिंपल पास्ट टेन्स कसं वापरायचंय त्याची मी तुम्हाला इत्यंभूत पॉइंट ना पॉइंट, एक एक पॉइंट, लहानातला लहाना पॉइंट आणि मोठ्यातला मोठा पॉइंट पण सांगितलेला आहे. मला असं अपेक्षा आहे की हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, सिंपल पास्ट टेन्स पूर्ण समजला असेल. जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर पुढे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला अधिक पुढचे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला परत बघायला ऐकायला मिळतील. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करता आले तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, तर त्यांचा पण याच्यातून फायदा होईल. एवढं बोलूया, थांबूया. धन्यवाद.